हॅलो, वेलकम बॅक टू द चॅनल आणि तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. देव करो तुम्हाला तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि तो तुमच्या पाठीशी सदैव उभा असू देत चांगल्या वाईट परिस्थितीमध्ये. कारण तुमच्यासोबत कोणी असो नसो त्याने फरक नाही पडत, पण त्याचं असणं सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. चला, आज मी एक स्पेशल रेसिपी बनवते आहे. खूप दिवस झाले होते, खूप महिने झाले होते मी ही रेसिपी नव्हती बनवली. आणि हा व्हिडिओ जो आहे तो सॅटर्डे इव्हिनिंगचा आहे. मला स्वयंपाक करायचा होता, काहीतरी बनवायचं होतं. माझी मम्मी आणि आजी टी व्ही बघत होत्या, मूवी बघत होत्या कसला तरी. आणि मग मी पण सिरीज बघत होते ॲक्च्युली एक, आणि सिरियल, आणि स्वयंपाक पण करायचा होता. मी असा विचार केला, चला मी मोबाईल किचनमध्ये ठेवते, दोन्ही पण काम होतील. ॲक्च्युली इतकं इंटरेस्टिंग वाटत होती ना मला. मी किचनमध्ये ठेवून ते बघत करत होते. मी आज बनवते आहे मशरूम मसाला. मी त्याची ग्रेव्ही बनवून घेत होते. जसं की तुम्ही बघितलं असेल, कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक, कोथिंबीरीच्या काड्या, म्हणजे मी ग्रेव्ही बनवताना टाकतेच, मला त्याचा फ्लेवर आवडतो. तुम्ही जर कधी ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. आता ती प्युरी रेडी झालेली आहे. मसाला करून घेतला आहे मी, आणि आता तेल छान गरम झालेलं आहे. आणि आता आपण तुम्हाला जेवढा मसाला वाटेल तसा हे करून घ्यायचा, जेवढा लागेल तेवढा तुमच्या अंदाजाप्रमाणे. आपण रोज स्वयंपाक करतो, तुम्हाला अंदाज असतोच की तुम्हाला किती मसाला हवा आहे. बरं, ॲक्च्युली सॅटर्डे संडे इतका पाऊस होता, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार इतका पाऊस होता की मला असं झालं होतं की शनिवारी मला असं वाटलं की शनिवारी आपण भाजी आणूयात, पण इतका प्रचंड पाऊस होता. मग मी ऑनलाईनच भाज्या मागवल्या, आणि ऑनलाईन पण समजत नव्हतं काय घेऊ, कारण पालेभाजी असते ती मोस्टली बघून घेतलेली चांगली, किंवा कुठलीही भाजी म्हणजे मी नॉर्मली मार्केटमध्ये जाऊनच आणते, कधीतरी ऑनलाईन पण मागवते जेव्हा अर्जन्सी असेल तेव्हा. मी गोष्टी जेव्हा मागवत होते तेव्हा मला असं लक्षात आलं की आज आपण मशरूम मागवूयात, काहीतरी चेंज. आता श्रावण पण आहे, नॉनव्हेज पण खात नाही आहे. तसं आमच्याकडे काही कंपल्शन नसतं की श्रावण आहे तर नॉनव्हेज नाहीच खायचं, पण पाळते कधीतरी. इच्छा झाली तर पाळायचं, नाही इच्छा झाली तर नाही पाळायचं. तुम्हाला काही त्रास होत असेल हेल्थ रिलेटेड तर नक्की पाळा, ज्याची त्याची चॉईस असते. तुम्ही बघू शकता की आता, आणि कच्चा मसाला जेव्हा पण आपण करतो ना तेव्हा त्याला खूप चांगलं परतून घेतलं पाहिजे, त्याचा शिजण्याचा वेळ दिला पाहिजे. कारण जर तुम्ही मसाला भाजून केलात तर तुम्हाला जास्त वेळ नाही लागत परतायला. पण जर तुम्ही कच्चा मसाला केला तर कच्चा कांदा, खोबरं, तर त्याला एकदम छान व्यवस्थित त्याचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे, आणि ग्रेव्हीला छान कलर यायला पाहिजे. स्वयंपाक हे थोडं पेशन्सचं काम असतं, पण कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्ही पेशन्सनी करता ना तेव्हा ती छानच होते. आयुष्याचं पण तसंच असतं. आयुष्यात खूप अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला नको असतात, तरी पण त्या आपल्यासोबत होतात, आणि मग आपली खूप चिडचिड होते. पण तुम्ही बघितलं असेल, आपले जे मोठे असतात ते आपल्याला नेहमी सांगतात की ज्या गोष्टीला आपण काही करू शकत नाही ना त्या गोष्टीला फक्त पेशन्सच ठेवू शकता. कारण एकदा ती वेळ निघून गेली ना, ज्या वेळेमध्ये होऊ शकतं माणसाच्या हातनं चूक होईल. तुम्ही पेशन्स ठेवलात, शांतता ठेवली, आणि ती वेळ निघून गेली ना की मग त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम होत नाही. तसंच स्वयंपाकाचं पण असतं. तुम्ही खूप घाई गडबडीत जर स्वयंपाक केला ना तर स्वयंपाक बिघडण्याची, त्याचं टेस्ट म्हणा, काही ना काही गडबड होण्याची खूप शक्यता असते.
असो. सो ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेतलेत मी आता, की मीठ, हळद, धने जिऱ्याची पूड, लाल तिखट आणि थोडासा काळा मसाला, असं मी तेलामध्ये फ्राय होऊ देते आहे छान मसाल्यासोबतच. सो जसं मसाला छान फ्राय होत जाईल तसा त्याचा कलर पण खूप छान होतो. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती पण मी आत्ता घालून घेते तेलामध्ये. पण ना आता आपण ह्या मसाल्यामध्ये कोथिंबीरीच्या काड्या तर घातलेल्याच आहेत, पण ना थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरीची पानं जरी घातली ना तर त्याचा फ्लेवर मला असं वाटतं कोथिंबीरीचा इन्हॅन्स होतो छान. टेस्ट पण लागेल तुम्हाला आणि त्याचा फ्लेवर पण खूप छान येईल. सो तुम्ही बघू शकता थोडं तेल पण त्याला सुटतं आहे. आणि मशरूम छान धुवून मी त्याचे काप करून घेतलेले आहेत. मशरूम ना म्हणजे जेव्हा विनीत पण होते ना तर आठवड्यातनं 15 दिवसातनं यायचं आमच्याकडे मशरूम. सो मी बनवायचे. पण जसं विनीत नाही आहे ना आता, म्हणजे खूप गोष्टी अशा असतात ना की जेव्हा मी ऑफिसवरनं घरी परत यायला वेळ असेल आणि विनीत जर घरी पोहोचले ना तर कधी कधी ते साबुदाणा भिजवून ठेवायचे सकाळी जाताना, किंवा जर ते 4 वाजता आले आणि त्यांना माहिती आहे आता आम्ही 9 वाजता स्वयंपाक करणार किंवा 8-9 वाजायचे स्वयंपाक करायला, तर तोपर्यंत साबुदाणा भिजून जातो ना. तर कधी कधी साबुदाणा भिजवायचे की साबुदाण्याची खिचडी कर किंवा साबुदाण्याचा वडा कर, किंवा कधी उडदाची डाळच भिजत ठेवायचे की आज आपण दहीवडा बनवूया. आणि मला मग संध्याकाळी फोन करून सांगायचे की तू घरी पोहोचली आहे का, मी डाळ भिजत घातली आहे, सो मी येताना दही घेऊन येतो, तू हे कर आज दहीवडा बनव. सो खूप गोष्टी अशा असतात जेव्हा तुम्ही दोघंच जण असताना तेव्हा तुम्ही खूप एकमेकांचा विचार करून, किंवा असं नव्हतं आमच्या दोघांमध्ये की फक्त मीच विचार करते की आज काय बनवायचं आहे. कधी कधी तोही सांगायचा की हे बनव ते बनव. कधी कधी मला फोन करून सांगायचं ॲक्च्युली की तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून भिजत ठेव, मी आल्यावर खिचडी फोडणी घालतो. आणि खूप काय व्हायचं, म्हणजे मला जर कधी घ्यायला आला तर म्हणायचा की मी फिश घेतो, तू बनव. मग मला 8:30-9 वाजता फिश बनवायला लागायचं ऑफिसवरून आल्यावर. पण चांगले असतात. तो वेळ तर निघून गेला, आठवणी बाकी आहेत. काही चांगल्या आहेत, काही वाईट आहेत, पण मला नेहमी स्वयंपाक करताना आठवतात ह्या गोष्टी. जाऊ देत. मशरूमचे काप करून घेतलेले आहेत आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर. नंतर आपण भाजी पूर्ण झाल्यानंतर आपण वरून टाकूयात कोथिंबीर. सो तुम्ही बघू शकता मसाला व्यवस्थित शिजलेला आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये मशरूमचे काप घालून घेऊया आणि आता हे परतू द्यायचं. एवढा टाईम लागत नाही मशरूमला शिजायला, थोडंसं तेल जास्त लागतं. म्हणजे तुम्ही थोडंसं तेल जे रोज तुम्ही भाजीसाठी घालत असाल त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घाला, म्हणजे ते तेलामध्ये छान शिजतं. आणि आता तुम्ही बघितलं असेल मी मसाल्यामध्ये छान हे मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं किंचित वाफ काढून घेऊया. आणि तुम्हाला किती पाणी हवं असेल, शक्यतो गरम पाणी घाला, त्याने पटकन शिजेल. आणि चपात्या करून घेते आहे. खूप जणं ज्याच्या पद्धतीने करतात मशरूमची भाजी. जशी मी बनवते तशी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. प्रत्येकाची आपली आपली पद्धत असते, पण कधीतरी वेगळ्या पद्धतीने पण गोष्टी करून बघितल्या तर आपल्याला आवडू शकतात. तर नक्की ट्राय करून बघा, जशी मी करते तशी. मे बी तुम्हाला नक्की आवडेल. आणि आता चपात्या करून घेऊया. आम्ही काही तिघीच असतो घरात, त्यामुळं आम्हाला 4-5 चपात्या पण बास होतात.
म्हणजे मी तर 4च चपात्या केल्या होत्या. संध्याकाळी कमीच लागतं तसंही. आणि आता काही लोक म्हणतील की म्हणजे आमच्या घरी अशाच चपात्या खातात, सो मी ह्याच पद्धतीने बनवते. काही लोक फुलके पण खातात. ॲक्च्युली ना मला फुलके आवडतात, पण कधीतरी असं वाटतं ऑफिसला पण घेऊन जावे, डाएट पण होईल. पण ते एक सवय लागलेली असते ना जिभेला, ती जात नाही. आणि मग ते खायचे. गरम गरम छान वाटतात फुलके, पण मग ते डब्याला घेऊन जायला मला थोडंसं अनकम्फर्टेबल होतं. एकदा माणसाला सवय झाली की मे बी खाईल पण माणूस, पण जोपर्यंत तुम्हाला सवय होत नाही ना कुठल्या गोष्टीची, तोपर्यंत सगळ्या गोष्टी डिफिकल्टच वाटतात. आणि अशा प्रकारे झटपट स्वयंपाक पण झाला. मी एका साईडला माझी सिरियल पण बघत होते आणि एका साईडला स्वयंपाक पण. म्हणजे कधी कधी असं होतं ना की तुम्हाला टी व्ही बघायचा कंटाळा आला आहे आणि तुम्ही यूट्यूबवर कुठली मूवी बघताय किंवा सिरियल बघताय काहीतरी, आणि स्वयंपाक पण, दोन्ही गोष्टी ॲट अ टाईम. चला तर मग नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती आहे, जेव्हा तुम्ही एक लाईक करता ना तर खूप मोटिवेट झाल्यासारखं वाटतं. आय नो माझं खूप दिवसांपासून खूप दुर्लक्ष होतं आहे. काही ऑफिसचा लोड आहे, काही पर्सनल गोष्टी पण असतात, पण मी प्रयत्न करते आहे की एक रूटीन फॉलो करू शकेल. आणि ते रूटीन जर व्यवस्थित झालं तर नक्कीच मी रेग्युलर पुन्हा व्हिडिओ टाकायला सुरुवात करेन. पण खरंच सांगते, आता म्हणजे असं होतं ना की इच्छाच होत नाही कुठल्या गोष्टीची. आणि एकीकडे चपात्या पण झाल्या आणि माझी भाजी पण शिजली आहे. सो अशा प्रकारे माझा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि काळजी घ्या स्वतःची. खुश राहा, आनंदी राहा आणि आयुष्य भरभरून जगा. आपल्यासाठी, आपल्या माणसांसाठी. कारण ना आजकालचे दिवस खूप वाईट आहेत. आपले आवडत्या व्यक्ती आपल्यासोबत असण्यासारखं सुख नाही जगात. आणि ही गोष्ट तेच माणूस समजू शकतं ज्याने कोणाला तरी गमावलं आहे. सो तुम्हाला कोणाचा कितीही राग आला तरी राग मनात नका ठेवू, माफ करा आणि त्याला पण टेन्शनमधून मुक्त करा आणि तुम्ही पण स्वतः टेन्शनमधून मुक्त व्हा. सो खूप प्रवचन झालं आय गेस. सो माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे आणि आता आपण प्लेटिंग करून घेऊया जेवणासाठी. आणि तुम्हाला आता भाजी दाखवते. बघितलं किती सुंदर कलर आला आहे ना. मस्त झाली होती भाजी. म्हणजे मी केली आहे म्हणून नाही, तुम्ही पण नक्की करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. सो टेक केअर, बाय, एन्जॉय करा.